मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर गणेश कदम. आज आपण या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजकार्य म्हणजे जे काही 2022 मध्ये पेटच्या परीक्षेमध्ये समाजकार्य हा पेपर झालेला होता आणि त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते, त्याचा स्तर कसा होता, तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्यामध्ये प्रश्न पहिला असा विचारला होता की बाल गुन्हेगारीची सामाजिक कारणे कोणती होती किंवा कोणकोणती आहेत. त्यामध्ये तुटलेली घरे, गरिबी, भिक्षा मागणे आणि वरील सर्व. म्हणजे हा जो काही बाल गुन्हेगारीचा प्रकार आहे तर तो कशा कशामुळे होऊ शकतो. तर तुटलेली जी काही त्यांची घरं असतात, म्हणजे सामान्यतः कोणताही बालक हा गुन्हेगारी करण्यासाठी किंवा काय म्हणतात त्याला भीक मागण्यासाठी हा प्रवृत्त होत नाही, परंतु त्याला कोणत्या परिस्थितीने त्याला प्रवृत्ती करतं. म्हणून तो बालक बाल मजुरी करणे किंवा बाल गुन्हेगारी सारखे जे काही क्राईम्स आहेत तर ते करत असतो. तर त्याच्यासाठी जे काही तुटलेली घरे असेल, गरिबी असेल आणि भिक्षा मागणे, हे तीनही घटक जे आहेत तर ते या सामाजिक कारणामध्ये येऊ शकतात. म्हणून डी ऑप्शन हा त्याचं करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे, कोणती योजना ही समुदायातील सहभागातून विद्यार्थी स्वयंसेवक यांच्यामध्ये ग्रामीण महिलांचा विकास साधते. तर ए नंदघर योजना, ई संवाद पोर्टल, सी प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना आणि डी आहे सी बॉक्स पोर्टल. तर ह्याच्यामध्ये जे काही प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना आहे तर या शक्ती केंद्राच्या माध्यमातून हे जे काही समुदायातील किंवा सहभागातून विद्यार्थी स्वयंसेवक संच माध्यमाने ग्रामीण महिलांचा विकास साधू शकतात किंवा जे काही एनजीओज आहेत तर ह्या विविध योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा विकास साधू शकतात. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर थर्ड आहे, when two or more persons interact with each other they form dash dash. म्हणजे जेव्हा दोन लोक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यांचे रूपांतर डॅश डॅश मध्ये होते. ऑप्शन ए कम्युनिटी, बी ग्रुप, सी समाज आणि वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो हे तीनही आहेत प्रश्न किंवा त्याचे सॉरी ऑप्शन्स, तर ते आपल्याला कन्फ्युज करणारे आहेत. म्हणून आपल्याला त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने विचार करावा लागेल. म्हणून ह्याचे जे काही एकच्या ऐवजी दोन म्हटल्याच्या नंतर तिथे फक्त एक ग्रुप तयार झालाय, परंतु असे ग्रुप अनेक जर एकत्र येतात तेव्हा कम्युनिटी किंवा कम्युनिटी तयार होते आणि अशी कम्युनिटी वेगवेगळ्या प्रकारची होते तेव्हा समाज तयार होतो. म्हणजे जो काही स्तर बाय स्तर आपण विचार केला तर ग्रुप हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, द कोर स्किल्स इन सोशल वर्क डेव्हलप थ्रू ट्रेनिंग आर. म्हणजे समाजकार्य प्रशिक्षणामुळे विकसित होणारी प्रमुख कौशल्ये कोणकोणती आहेत. ए नातेसंबंध निर्माण करण्याची कौशल्य, बी क्रमवार निरीक्षणे आणि ऐकणे, सी संवेदनशील आंतरिक संवाद आणि हे जे काही वरील तीन घटक आहेत ते वरील सर्व. तर हे तीनही जे ऑप्शन दिले तर ते तीनही त्याच्यातून प्रमुख कौशल्य त्याची आहेतच. म्हणजे हे जे काही समाजकार्याचं प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामुळे हे तीनही घटक त्याच्यामुळे विकसित होतात. म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे पाचवा, समाजकार्य कारिताचा कार्यक्षमता. म्हणजे सोशल वर्क कॉम्पिटन्सीज इन्क्लूड. म्हणजे त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलं जातं, त्यामध्ये ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन आणि ऑल ऑफ दी अबोव. त्याच्यामध्ये हे सुद्धा ऑप्शन त्याचं काय आहे, डी ऑल ऑफ दी अबोव म्हणजे वरील सर्वच. प्रश्न सहावा आहे, गरिबी ह्या प्रश्नाची आर्थिक कारणे. वाढती बेरोजगारी, भांडवलाचा तुटवडा, आर्थिक विकासाची कमी का वरील सर्व. तर वरील सर्वच त्याच्यामध्ये त्याची कारण होऊ शकतात. कारण वाढती बेरोजगारी आहे, भांडवलाचा तुटवडा आहे आणि आर्थिक विकासाची कमी, यामुळं ही गरिबी त्या ठिकाणी येते. समजा एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडे भरपूर पैसा आहे तर ते गरिबी त्याचं कारण होऊ शकत नाही, त्यामुळे आर्थिक विकासाची कमतरता त्याच्याकडे आहे का नाही, त्याच्यामुळे ते तशा पद्धतीने त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून वरील तीनही जे घटक आहेत तर त्याच्यामध्ये येतात, म्हणून गरिबी ही त्याची या प्रश्नाची जी काही आर्थिक कारणे तरी वरील तीनही आहे. प्रश्न सातवा, शाळा ह्या समाजकार्य कार्यकर्तेचा स्त्रोत किंवा सेटिंग आहे. तर त्याला काय म्हटलं की स्कूल इज अ डॅश डॅश सेटिंग ऑफ प्रॅक्टिसाइजिंग सोशल वर्क मेथड. ऑप्शन ए प्रायमरी, सेकंडरी, टेरिटरी अँड एज्युकेशनल. तर शाळा हे एज्युकेशनलशी रिलेटेड आहे. हा, कारण ते प्राथमिक किंवा द्वितीय किंवा तृतीय या घटकाशी निगडित आहे. मग त्यामध्ये जर समजा आपण शाळा ह्या समाजकार्य करण्याकरिताच जे डॅश डॅश स्त्रोत आहे तर ते दुय्यम स्त्रोत आहे. म्हणून प्राथमिक स्त्रोत किंवा प्रायमरी सोर्स त्याच्यामध्ये होऊ शकत नाही, परंतु ते सेकंडरी सोर्स होऊ शकतो कार्य करायचं आपलं समाजकार्य. तर हे त्याचं आहे ऑप्शन बी.
सामाजिक कायद्यांचा प्रयत्न हा असतो. क्वेश्चन नंबर 8. न्याय आणि सामाजिक सुरक्षितता, सामाजिक गरजांच्या अपेक्षेने, सामाजिक योग्यतेनुसार बदलांची व्यवस्था आणि ऑल ऑफ द अबोव्ह. तर जे काही सामाजिक कायदे आहेत तर त्यामध्ये हे तीनही घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड होणं गरजेचं आहे. कारण न्याय आणि समाजाची जी काही सुरक्षितता आहे तर त्या सुरक्षिततेसाठीच आपण या कायद्यांची निर्मिती केलेली असते. म्हणून हे ऑप्शन त्याचं करेक्ट आहे. जस्टिस ऍज वेल ऍज सोशल सिक्युरिटी, अँटिसिपेट सोशल नीड्स म्हणजे काही सामाजिक गरजा आहेत तर त्या सामाजिक गरजेच्या अपेक्षेने या कायद्यांची निर्मिती करतो आणि सामाजिक योग्यतेनुसार ह्या बदलांची व्यवस्था देखील या कायद्यामध्ये केलेली असते. म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 9. व्हॉट इज नॉट अ फंक्शन ऑफ अ वेलफेअर स्टेट? कल्याणकारी राज्याचे कार्य नाही. ऑप्शन ए, गैरसोय असणाऱ्या लोकसंख्येचा गरजा भागविणे, गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये दुवा साधणे, लोकसंख्येच्या भौतिकवादी गरजा भागवणे आणि आरोग्य आणि शिक्षण ह्यासारखे विशिष्ट गरजा अनुदानित तत्वावर पुरविणे. तर मित्रांनो करेक्ट आन्सर ऑप्शन सी, लोकसंख्येच्या भौतिकवादी गरजा भागविणे हे कल्याणकारी कार्य नाही. कारण लोकसंख्या आहे, भौतिकवादी गरजा भागविणे त्याच्याशी रिलेटेड होऊ शकत नाही. त्यामुळे ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न 10. भरती प्रक्रियेवर परिणाम न करणारा घटक कोणता असू शकतो? बाह्य घटक, सांस्कृतिक घटक, कंपनीचे आकारमान का कुटुंबाचा आकार? तर कुटुंबाचा आकार ज्याला आपण फॅमिली साईज म्हणतो तर हे त्याचं करेक्ट आन्सर होऊ शकतं. प्रश्न 11. फॅक्टर्स अफेक्टिंग रिअल वेजेस आर, वास्तविक वेतन यावर परिणाम करणारे घटक. ऑप्शन ए, खरेदी मूल्य याची शक्ती, बी, पैशांचे इतर अधिक स्त्रोत, सी, अनुषंगी लाभ आणि वरील सर्व. तर या वास्तविक वेतन जे आहे तर त्यावरती हे तीनही घटक अवलंबून आहेत. म्हणून हे तीनही घटक त्याच्यावरती परिणाम करतात. म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 12. कौटुंबिक उपचार ज्याला आपण थेरपी म्हणतो ही साधारणतः डॅश डॅश याकरिता वापरतात. कौटुंबिक उपचार कशासाठी वापरतात? तर कुटुंबातील सदस्यांचा संवाद सुधारण्याकरिता, त्यांच्यातील वाद मिटवणे आणि कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे हे समजून घे. जेव्हा कुटुंबामध्ये वाद होतील किंवा भांडण, कलह, तंटा, वादविवाद ज्याला म्हणतो आपण, ते झाल्याच्या नंतर कौटुंबिक उपचार ही एक पद्धत आहे ज्या त्या अंतर्गत जे की एनजीओ मध्ये कार्य करतात किंवा ज्याला काउन्सिलर आपण म्हणतो किंवा जे MSW झालेले स्टुडंट असतात एनजीओ मध्ये काम करत असताना जे काही फॅमिली थेरपी आहे तर त्याचा जनरली यूज करतो आपण. कशासाठी? त्याच्यामधले जे काही सदस्य आहेत कुटुंबातील तर त्या संवादन त्यांच्यातलं जे काही भांडण आहेत ते मिटावेत आणि त्यांच्यामध्ये संवाद हा चांगल्या पद्धतीने व्हावा, त्यांच्यातले वाद मिटवले जावेत आणि कुटुंबाचे हे एक समाजाची संस्था आहे म्हणजे समाजाचा आपण एक घटक आहोत हे समजून देण्याकरता ह्या कौटुंबिक उपचार थेरपीचा आपण उपयोग करतो. म्हणून ऑप्शन डी. प्रश्न आहे 13. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IRDP? IRDP त्याच्यानंतर जसं आपल्या समोर जर डेटा दिल्याच्या नंतर आपण त्याचं काय करू शकतो की इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे का, इंटेलिजंट रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे का, इंड्युस्ड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. तर ते नन ऑफ द अबव म्हणजे तीन नाही आहे म्हणते तर त्याच्यापैकी ते दिलेलंच आहे. तर त्याच्यामधलं जे काही 1 2 3 ABC ऑप्शन दिले त्यापैकी एक करेक्ट आहे जे की इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून आपण त्याला IRDPच्या नावानं ओळखलं जातो. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर ए आहे. प्रश्न 14. गांधीजी डॅश डॅश निगडीत होते. ऑप्शन ए, ट्रस्टीशिप, त्यानंतर नॉन व्हायलन्स ज्याला आपण अहिंसा म्हणतो, त्यानंतर आहे इमर्लिझम आणि ट्रुथ. तर गांधीजीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दोन दिलेले आहेत, एक आहे अहिंसा आणि सत्य. तर ते दोन कशा कशामध्ये आहेत ते ऑप्शन चेक करूया आणि त्यातून आपण ऑप्शन सी जे आहे 1 2 आणि 4 म्हणजे नॉन व्हायलन्स आहे, एक ट्रस्टीशिप म्हणजे आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो वगैरे, 1 2 आणि 4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणून त्याचं ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे ज्यामध्ये 1 2 3 सॉरी 1 2 आणि 4 हे विधानं त्याच्यामध्ये सामावलेली आहेत किंवा जे काही ऑप्शन आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 15. The act of understanding, responding to emotional state and ideas of another person is known as, म्हणजे दुसऱ्यांना समजून घेणे आणि त्यांच्या भावना समजून प्रतिसाद देणे ही क्रिया काय दर्शवते? सिंपथी, एम्पथी, ट्रान्सपरन्सी अँड डिस्प्लेसमेंट. मित्रांनो याचं जे मराठीमध्ये आपण जेव्हा त्याचा अर्थ घेऊ तेव्हा ते आपल्याला लगेच कळून जाईल की सिंपथी म्हणजे सद्भावना ज्याला आपण म्हणतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये हे इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर जसं आपला दुसऱ्यांना समजून घेणे आणि त्यांच्या भावना समजून प्रतिसाद देणे ही क्रिया काय दर्शवते तर ते आहे एम्पथी.
ते त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन बी हे त्याचं 15व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 16वा, सामाजिक ऑडिटची गरज डॅडॅश करिता असते? भ्रष्टाचार कमी करते, नियंत्रण आणि मूल्यमापन, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता, का वरील सर्व? त्याच्यामध्ये जे काही सामाजिक ऑडिट आहे, ज्याला म्हणतो आपण सोशल ऑडिट, तर ते यावरील सर्व गरजा त्या ठिकाणी भागवली जातात. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे सर्व. त्यानंतर आहे प्रश्न 17वा, विकासात्मक समाजकार्याची उद्दिष्टे. साधनांचा पुरेपूर वापर, साधनांचा कमीत कमी वापर, साधनांचा सर्वात अनुकूल वापर, का साधनांचा उदारमतवादी वापर? तर सी ऑप्शन, साधनांचा सर्वात अनुकूल वापर हे विकासात्मक समाजकार्याचे उद्दिष्ट आहे, म्हणून सी ऑप्शन करेक्ट. फील्डवर्क वर आधारित संशोधन यांचे वर्गीकरण असे डॅश डॅश असते? ए अनुभवजन्य, हिस्टॉरिकल, एक्सपेरिमेंटल और बायोग्राफिकल. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ए अनुभवजन्य, इम्पेरिकल किंवा एक्सपेरियन्सेबल ज्याला आपण म्हणतो. प्रश्न आहे 19वा, गट कार्याची उद्दिष्टे डॅश डॅश आहेत? म्हणजे द ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्टे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्रुप वर्क आर काय काय आहेत? पुनर्वसन, व्यक्तीची समाजविघातक वर्तणूक बदलणे, सामाजिकीकरणासाठी मदत करणे, आणि वरीलपैकी सर्व. म्हणजे जे काही गट कार्य आहे ज्याला आपण ग्रुप वर्क म्हणतो, तर त्या ग्रुप वर्क मध्ये रिहॅबिलिटेशन हा भाग त्याच्यामध्ये आहे, म्हणजे तिचं पुनर्वसन ज्याला म्हणतो, तर ते देखील आहे. आणि चेंजिंग अँटी सोशल बिहेवियर अँड हेल्प फॉर सोशलायझेशन, तर तिन्ही घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यामुळं ऑप्शन डी इज करेक्ट. प्रश्न आहे 20वा, समानतेचा अधिकाराचा मुख्यतः जोर हा डॅश करण्यास परवानगी देतो? वर्ग कायदा, कायद्यापुढे समानता आणि कायद्याअंतर्गत समान सुरक्षितता, संपूर्ण समानता, जन्मानुसार विशेष सुविधा. ऑप्शन बी कायद्यापुढे समानता आणि कायद्याअंतर्गत समान सुरक्षितता हा समानतेचा अधिकार जो आहे तर तो मुख्यतः या घटकावर भर देतो, फोकस करतो. 21वा प्रश्न, भारतातील पहिला कारखाना कायदा याचे वर्ष किती होतं? तर ते 1881 मध्ये होतं, ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. 22वा प्रश्न आहे, अशी लेखी माहिती ज्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि प्रारंभिक उपाय लिहिलेले असतील ज्यामुळे आपत्तीचे परिणाम कमी करतील? ए आपत्तीबाबतचे मॅन्युअल, त्यानंतर डिझास्टर प्लॅन, डिझास्टर गाईड अँड डिझास्टर रेकॉर्ड. तर त्याच्यामध्ये जे काही डिझास्टर मॅन्युअल आहे तर ते आपत्तीचे जे काही परिणाम आहेत तर ते कमी करायला मदत करते, म्हणून ते ए ऑप्शन त्याचं करेक्ट आहे. मूल्यावर आधारित निर्णय म्हणजे वास्तविक निर्णय, सामान्य निर्णय, मानक निर्णय, का जनमत अभिव्यक्ती? तर जे काही नॉर्मेटिव्ह जजमेंट्स म्हणतो आपण, व्हॅल्यू जजमेंटच्या बाबतीमध्ये निर्णय म्हणजेच काय, तर ते नॉर्मेटिव्ह जजमेंट्स आहे, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट. प्रश्न आहे 24वा, खालीलपैकी कोणते तत्व केस वर्कचे तत्व नाही? केस स्टडी ज्याला आपण म्हणतो, केस वर्क. वैयक्तिकरणाचे तत्व, अर्थपूर्ण नातेसंबंधाचे तत्व, स्वीकारचे तत्व, का गटातील आंतरीकरण योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे तत्व? तर ऑप्शन डी प्रिन्सिपल्स ऑफ गाइडेड ग्रुप इंटरॅक्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कारखाना अधिनियम कायदा 1948 नुसार ज्या कारखान्यामध्ये डॅश डॅश किंवा अधिक कामगार असतात किंवा कामगार कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती असते असल्यामुळं तर त्याच्यामध्ये किती संख्या असावी हा अपेक्षित असलेला प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जे आहे तर 1000 कामगार, 250, 750 आणि 500. तर त्याचं जे काही सी ऑप्शन आहे 250, तर हे कमीत कमी मिनिमम संख्या जी आहे तर ते 1948 या कायद्यानुसार त्यांनी सांगितले, सेक्शन 49 मधला तो कायदा आहे, म्हणून ऑप्शन सी म्हणजे त्याची संख्या आहे 250. 26वा प्रश्न, मानव हा तर्कसंगत प्राणी आहे, हे एक अनुमान आणि त्याचं दुसरं एक विधान दिले, माणूस हा सामाजिक प्राणी आहे, आणि हे दोन्ही ए आणि बी बरोबर आहेत कसं विचारलंय तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे दोन्ही हे सत्य आहे, परंतु त्याचं स्पष्टीकरण नाही, कारण तर्कसंगत प्राणी आहे परंतु सामाजिक प्राणी आहे, त्याचं रिलेशन होऊ शकत नाही, किंवा त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे तर ते स्पष्टीकरण किंवा त्याचे जे काही क्लिअरन्स आहे तर ते क्लिअर त्याच्यामध्ये स्पष्ट होत नाही, उल्लेख होत नाही. त्याच्यामुळं ऑप्शन बी म्हणजे दोन्ही विधाने सत्य आहेत, परंतु जे काही बी विधान आहे ते एच काय होऊ शकत नाही की त्याचे कारणमीमांसा होऊ शकत नाही किंवा योग्य स्पष्टीकरण त्याचं देत नाही. 27वा प्रश्न, ही पद्धत संभाव्यता नमुना निवडीच्या प्रकारात मोडत नाही? आता हा रिसर्च मेथोडॉलॉजीचा प्रश्न आहे. सिंपल, स्ट्रॅटिफाईड, क्लस्टर आणि कोटा. तर ते जी काही कोटा पद्धत आहे तर कोटा पद्धती संभाव्यता नमुना निवडीच्या प्रकारामध्ये येत नाही.
सिंपल मध्ये येऊ शकतं, सर्टिफाईड येऊ शकतं, क्लस्टर येऊ शकतं किंवा सॅम्पल ज्याला म्हणतो आपण स्तरीय नमुना निवड, तर हे सगळ्या गोष्टीच्या मध्ये येतात. परंतु कोटा जी पद्धत आहे तर ते कोटा आपण त्याचा फिक्स ठरवलेला असतो आणि ते संभाव्यता निवडण्यामध्ये येऊ शकत नाही. प्रश्न आहे 28वा, सामाजिक वातावरणामध्ये दुर्लक्षितपणा ह्यामुळे डायडस असू शकतो. विविध भाषा, विविध धर्म, अल्पसंख्याक आणि वरील सर्व. तर हे वरील सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये असू शकतात सामाजिक वातावरणामध्ये. म्हणून ऑप्शन डी. 29वा प्रश्न, जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी ज्याला आपण DRDA म्हणतो द्वारे SGSY ची अंमलबजावणीच्या सक्रिय सहभागाने केली जाते. कशाच्या? पंचायती राज, बँका का गैर सरकारी संस्था? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजे ABC करेक्ट आहे. तिन्हीच्या मार्फत ते दिली जाते. प्रश्न 30वा, जी ध्येय जागतिक पातळीवर मुलांच्या थेरपी करता समाविष्ट आहेत आणि डायडॅश असा प्रश्न त्याने विचारला. मूळपणा त्यांच्या दुःखी भावना हाताळण्यास मदत करणे. बी, मुलांना त्यांच्या विचारांशी निगडीत गोष्टीवर मेळा घालण्यास मदत करणे. आणि सी, मुलांना स्वतःबद्दल चांगले वाटण्यास मदत करणे. आणि वरील सर्व. कारण हा जो काही द गोल्स विच आर ग्लोबली ऍप्लिकेबल टू ऑल चिल्ड्रन्स इन थेरपी इन्क्लूड, म्हणजे जी काही थेरपी आहे तर त्या थेरपीमध्ये वरील सर्व घटक इन्क्लूड केले जातात किंवा केले आहेत. म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न 31वा, डायडॅश सिद्धांतानुसार बालपणातील अनुभवांचा परिणाम पौगंडावस्थेतील वर्तणुकीवर होतो. ऑप्शन ए, पिअर्सन सेंटर थेअरी, सायकोअनालिटिकल थेअरी, बिहेवियर मॉडिफिकेशन थेअरी अँड एक्झिस्टन्स थेअरी. तर त्याचं बी ऑप्शन जे आहे सायको अनालिटिकल थेअरी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 32वा, फॅमिली काउन्सिलिंग इज म्हणजे कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन म्हणजे मॅक्रो सोशल वर्क प्रॅक्टिस, मेसो सोशल वर्क प्रॅक्टिस, मायक्रो सोशल वर्क प्रॅक्टिस अँड ऑल ऑफ द अबो. तर त्याचे काही सूक्ष्म समाज कार्य सराव आहे मायक्रो सोशल वर्क प्रॅक्टिस हे त्याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर 33वा प्रश्न अजर्शन्स आहे. त्याच्यामध्ये दोन अजर्शन्स आणि दुसरं जे काही त्याचं रिझन दिले तर त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळं आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. विच आर द पर्सनल फॅक्टर्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचे वैयक्तिक कारण कोणते? एज फॅक्टर्स, व्यावसायिक योग्यता नाही, आजारपण, शारीरिक अपंगत्व आणि वरील सर्व. तर हे जे काही बेरोजगारी आहे तर त्याची वैयक्तिक कारण होऊ शकतात. एखादा व्यक्ती आहे तो खूप हुशार आहे बुद्धीने परंतु तो अपंग आहे आणि त्या ठिकाणी जाऊन एखादं कार्य करू शकत नाही, मग त्यामुळे त्याच्यावर बेरोजगारी येऊ शकते. किंवा व्यावसायिक योग्यता नाही, म्हणजेच की एखादा विद्यार्थी 12वी पास आहे आणि त्याला जर शिक्षक हो म्हटलं कारण त्याच्याकडे DED नाही तर ते होऊ शकत नाही. किंवा एनजीओ करायचं, एनजीओचा एजंट व्हायचा, त्याच्याकडे MSW किंवा BSW केलेलं नाही, म्हणजे व्यावसायिक योग्यता त्याच्याकडे नाही. परंतु एखादा विद्यार्थी आहे त्याचं वय आहे 15 वर्ष आणि तो नागरिक होऊ शकतो का नाही, म्हणजे एज फॅक्टर्स त्याच्याशी रिलेटेड होऊ शकतात. म्हणजे असे जे काही कारण आहेत तर ते बेरोजगारीचे वैयक्तिक कारण ठरू शकते. म्हणून ऑप्शन डी. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? त्यामध्ये एक जोडी दिले मुराजी रॉस आणि कम्युनिटी, त्याचबरोबर PD कुलकर्णी सोशल पॉलिसी इन इंडिया, HB ट्रकर सोशल ग्रुप वर्क आणि MS गोरे सोशल केस वर्क. तर ह्याच्यामध्ये जे काही डी ऑप्शन आहे तर ते करेक्ट नाही. कारण जे काही MS गोरे आहेत तर ते सोशल केस वर्क रिलेटेड नाहीत, तर ते ग्रुप वर्क किंवा इतर ह्याच्या कम्युनिटीशी ते रिलेटेड आहे. पण ती चुकीची जोडी आहे. क्वेश्चन नंबर 36, आपत्ती व्यवस्थापन मूल्यांकन या टप्प्यात करतात. ए, चेतावणी, बी, परिणाम, सी, बचाव आणि डी, पुनर्वसन. म्हणजे जे काही डिझास्टर मॅनेजमेंट असेसमेंट हे कधी केलं जातं? जेव्हा पुनर्वसन करण्यासाठी किंवा आपत्ती होत आहे किंवा झालेली आहे तर ते आपत्ती झाल्याच्या नंतर त्या आपत्तीचे व्यवस्थापन करणं म्हणजेच ते पुनर्वसन करणं आहे. म्हणून ऑप्शन डी. स्वतःशी संवाद म्हणजे गटातील संवाद नाही, ज्या मार्गाने अफवा गुप्तपणे पसरतो मार्ग तो देखील नाही, परस्पर संवाद तो देखील नाही, आत्मसंवाद म्हणजे आपण स्वतः आपण एखादं कार्य केलं आणि त्यातून आपलं काय चुकलं आणि काय बरोबर आहे किंवा आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे किंवा एखाद्या वेळी आपण कशा पद्धतीनं चुकलो, हा जेव्हा सोबत संवाद आपण स्वतःशी साधतो त्याला आपण आत्मसंवाद म्हणतो. म्हणून ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हे कार्य अल्पवयीन निवासी संस्थांमधील समाज कार्याचे नाही. प्रशासकीय, केस रेकॉर्ड्सची देखरेख ठेवणे आणि केसेस करता कोर्टमध्ये जाणे, शोध निबंध प्रकाशित करणे. तर हे पब्लिश रिसर्च पेपर्स जे आहेत तर ते समाज कार्याची नाही. म्हणजे हे जे काही केसेस आहेत तर त्या केसेस करता कोर्टामध्ये जाणं हे समाज कार्याचं आहे. अल्पवयीन निवासी जे काय आहेत त्या घटक त्याच्याशी किंवा केस रेकॉर्डची देखरेख ठेवणं हे देखील ते कार्य, परंतु जे काही पब्लिशिंग रिसर्च पेपर्स आहेत, शोध निबंध प्रकाशित करणे, हे समाज कार्य होऊ शकत नाही, ते वैयक्तिक कार्य आहे.
नीतिशास्त्राची व्याख्या हा अभ्यास डॅश डॅश आहे. योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट, बंधनकारक आणि योग्य, का सामाजिक आणि राजकीय संबंधित. तर ते नीतिशास्त्र जे आहे ज्याला आपण इथिक्स म्हणतो, म्हणजे हे माझ्या इथिक्स मध्ये बसत नाही, म्हणजे योग्य बाबीला योग्यच म्हणायचं, अयोग्य बाबीला अयोग्यच म्हणायचं. हे जे आपण इथिक्सच्या बाबतीमध्ये बोलतो, तर ते राईट किंवा रॉंग जे आहे, योग्य आणि अयोग्य, तर ते ए ऑप्शन आहे त्याच्यासाठी करेक्ट आहे. प्रश्न आहे 40वा. डॅश डॅश या दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय संविधानाचा प्रस्तावनेमध्ये घालण्यात आलेला आहे. किती झाली होती ती? तर ती 42वी आहे. आणि 42व्या घटनेनुसार, त्या दुरुस्तीनुसार हा शब्द त्यामध्ये ऍड केलेला होता. सेक्युलर, म्हणजे धर्मनिरपेक्ष जे म्हणतो आपण, तो शब्द त्या 42व्या घटनेच्या दुरुस्तीनुसार त्यामध्ये ऍड केला संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये. 41वा प्रश्न. भारतीय संविधानानुसार कोणत्या कलमामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण ही सुविधा आहे? 45, 46, 47, 48. 45च. कलम 45 मध्ये या 0 ते 6 जे काही मुलं आहेत तर त्यांना, किंवा जे काही प्राथमिक वर्गातली मुलं आहेत त्यांना मोफत, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हे त्यांना दिले जातं. ऑप्शन ए, आर्टिकल 45, कलम 45. त्यानंतर 42वा प्रश्न आहे. बाल गुन्हेगारांचे पुनर्वसन करणारी संस्था डॅश ही आहे. बाल न्यायालय, निरीक्षण गृह, फॉस्टर होम आणि व्हेरिफिकेशन. म्हणजे या तीनही घटकामध्ये, फॉस्टर होम मध्ये सुद्धा, ऑब्झर्वेशन होम्स मध्ये, किंवा ज्युव्हनिल कोर्ट्स ज्याला आपण बाल न्यायालय म्हणतो, त्या तिन्ही घटकामध्ये बाल गुन्हेगारांचे पुनर्वसन करणारी ही एक संस्था म्हणून ती ओळखली जाते. म्हणून ऑप्शन डी वरील सर्व. 43वा प्रश्न. मुलांच्या गटाकरिता लागणारी समुदेशन कौशल्य डॅश डॅश आहे. निरीक्षण, ऐकणे, अभिप्राय देणे, वरील सर्व. म्हणजे आपल्याला निरीक्षण करायचंय, मुलगा काय सांगतो ते ऐकून घ्यायचंय, त्याच्यावरती आपल्याला अभिप्राय द्यायचे म्हणजे गिव्हिंग फीडबॅक, आणि हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समुदेशनामध्ये, या कौशल्यामध्ये आहेत. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 43. नंतर 44वा प्रश्न. जोहारी विंडो मध्ये डॅश डॅश स्थळे आहेत. किती आहेत? 2, 4, 6, 8. तर त्याच्या ठिकाणी 4 स्थळे आहेत जोहारी विंडो मध्ये. ज्युएनिल जस्टिस ऍक्ट 2015 नुसार 18 वर्षाखालील मूल हिची व्याख्या काय केली आहे? तर अपरिपक्व, तरुण, का पौगंडावस्थेतील, का अल्पवयीन. तर अल्पवयीन म्हणजे आपण ज्युएनिल म्हणतो, तर त्या पद्धतीची व्याख्या त्या ठिकाणी केली आहे. म्हणून ऑप्शन डी. 46वा प्रश्न. त्याच्यामध्ये सुद्धा एक वाक्य दिले, ए आणि 2. म्हणजे समाजकार्य हे प्रश्न सोडवणे याशी निगडीत असून ते समाजातील सामाजिक प्रश्न सोडवते, कारण समाजकार्य करताना या विषयाचे सखोल ज्ञान व कौशल्य असतं. तर हे बरोबर आहे, चुकीचं आहे, स्पष्टीकरण नाही वगैरे ते दिले. तर हे दोन्ही जे करेक्ट आहेत, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत, त्याचं फक्त स्पष्टीकरण ते योग्य पद्धतीने देऊ शकले नाही. कारण जे आहे, समाजकार्य हे करत असताना विषयाचे सखोल ज्ञान व कौशल्य असतात, तर हे त्याचं स्पष्टीकरण होऊ शकत नाही योग्य. त्यानंतर जे काही 47वा प्रश्न आहे. आदिवासींची भाषा ही डॅश मुळे प्रभावित होते. मेनस्ट्रीम, बेंगॉली, संस्कृत अँड संथाली. कशामुळे झालेली आहे? तर त्याचं आहे जे काही मेन स्ट्रीम आहे, ज्याला मुख्य प्रवाहाची भाषा जे म्हणतो आपण, म्हणजे हा जो काही आदिवासी घटक आहे, तर त्या मुख्य प्रवाहातून दुसऱ्या प्रवाहाकडे तो प्रभावित करतो, किंवा दुसऱ्याकडे तो स्थलांतर करतो किंवा पाठवत असतो. 48 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट आर द 3 फेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. पुन्हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. तर त्याचे 3 टप्पे कोणकोणते आहेत? तयारी, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती, तयारी, नियोजन आणि समाज, खाली करणे, पुनर्बांधणी आणि रिबायडिंग, नियोजन, खाली करणे आणि पुनर्प्राप्ती. तर त्याचं जे काही तयारी आहे, त्या तयारीला प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती, ज्याला आपण डिझास्टर म्हणजे पुनर्प्राप्ती, पुनर्वसन हे जिथे शब्द येतात, तर ते आपण एक लक्षात ठेवायचं की त्याच्याची डिझास्टर मॅनेजमेंटचा संबंध येऊ शकतो. म्हणून त्याचं हे ऑप्शन करेक्ट आहे. 49चा प्रश्न दिले आणि योग्य क्रम लावा असं सांगितलंय. निदान याचा सर्वश्नुष, गृहभेट, इंटेक इंटरव्ह्यू, रेफर आणि कोर्स त्याचे दिले, तर ते जेव्हा डेटा आहे आपल्या समोर ते आपण ते बरोबर देऊ शकतो उत्तर. त्यानंतर क्वेश्चन नंबर लास्ट आहे मित्रांनो. विच इज नॉट अ टाइप ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आणि त्यामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत की खालीपैकी कोणती बेरोजगारीचा प्रकार नाही? हंगामी बेरोजगारी, कृषी क्षेत्रातील बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि राजकीय बेरोजगारी ज्याला म्हणतो आपण. तर हे कोणत्या बेरोजगारीचा प्रकार नाही असं म्हटलंय, तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे, तर ते राजकीय बेरोजगारी जी आहे, तर ती अशी होऊ शकत नाही किंवा ठरवू शकत नाही. किंवा समजा एखादी व्यक्ती आहे राजकीय बेरोजगार, कशा पद्धतीने होऊ शकतो? समजा तो राजकारणाचा भागच नाही झाला, परंतु बाकी चक्रीय आहे, कृषी क्षेत्रातील आहे, हंगामी आहे, तर हे त्याच्याशी रिलेटेड होऊ शकतात. परंतु हा जो काही राजकीय बेरोजगारी आहे, तर ते बेरोजगारीचा प्रकार होऊ शकत नाही.
तर मित्रांनो, हे जे काही पेट 2022 ची जी काही परीक्षा आहे, तर ही परीक्षा साधारणतः म्हणजे जून मध्ये परीक्षा झाली होती पेटची, आणि आता जी काही 2024 मध्ये परीक्षा आहे तर ती ऑक्टोबरच्या मिडल मध्ये परीक्षा कदाचित होऊ शकते. तर हा जो काही आपण पेपर आपण अनालिसिस केलेला आहे, तर याच्या अनुषंगाने आपण जे काही सोशल वर्क म्हणजे समाजकार्याशी एक आपल्याला स्वतःच्या इथिक्सचा जर आपण स्वतः वापर केला, तर सामान्यतः जे काही प्रश्न आहेत, प्रश्नाला अनुसरून जे काही उत्तर त्यांनी ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, तर ती आपण योग्य अयोग्य हे स्वतःला सेंट्रल ठरवून आपण त्याच्याशी देऊ शकतो. उत्तर करेक्ट कोणते आहेत, कशा पद्धतीने आहेत, तर त्याच्याशी आपण ताळमेळ बसवू शकतो. त्यामुळं जे काही समाज किंवा समाजातील जे काही योग्य बाबी आहेत किंवा आपल्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, तर ह्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा जो काही समाजकार्याचा जो काही पेपर आहे, MSW BSW च्या बेसवरती जे काही PG MSW चे विद्यार्थी आहेत, अपियर मध्ये जे आहेत, समजा MSW फर्स्ट पार्टला आहेत, सेकंड पार्टला आहे, तर सॉरी सेकंड पार्टला अपियरिंग आहेत किंवा आता थर्ड सेमिस्टर मध्ये आहेत, तर अशा पद्धतीचे देखील विद्यार्थी ते काय करू शकतात, ही परीक्षा देऊ शकतात. आणि जेव्हा आपण स्वतःला सेंटर म्हणजे केंद्रीभूत समजून एक इथिक्सच्या माध्यमातून किंवा सत्याच्या बाजूने जेव्हा आपण विचार करायला लागतो, सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, बरे बुरे हे सगळे जेव्हा आपल्याला समजायला लागतात, तेव्हा हा समाजकार्य विषय आपल्याला सोपा जात असतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा जो काही समाजकार्याचा पेठ 2022 मध्ये जो काही पेपर झाला होता, तर तो आपण या ठिकाणी अनालिसिस केलेला आहे. थँक्यू.